या 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 बस बसा बस. हो हो पण घेऊन येते. हो आणा आणा. बाहेर इतका उन्हाळा आहे ना, जरा पण प्यायल्यावर बरं वाटेल. हो. एसी नाहीये का तुमच्या घरात? तो फॅन तरी निदान वाढवा आणि बाळाला पटकन घेऊन या. बाळ? हो 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 बाळ बाळ हो असेल इथेच कुठेतरी. शोधते. चंद्रकांत रावांनाही आणाल का? मला उशीर होतोय खूप. हो त्यांनाही बघते. तुम्ही बसा इथे, जाऊ नका कुठेही. हा पण पिऊन झालं की लगेच निघूया आपण. आपल्याला पण खूप काम आहेत. हे तू मला नको, स्वतःच्या मनाला सांग. काय करता तुम्ही? आम्ही ना घरोघरी जाऊन लहान मुलांना पोलिओचे डोस देतो. अरे वा, म्हणजे बऱ्याच घरी जाणं होत असेल नाही? आमचं कामच आहे ना ते. माझं एक काम कराल का? काय? माझी काही पॅम्पलेट्स वाटाल का तुम्ही? पॅम्पलेट्स? येस. वाटू ना, एवढं काय त्यात. एका दगडात दोन पक्षी मारू. अगं वाटू काय वाटू, ते काही काम आहे का आपलं? अगं पण आपल्याला कुठे ओव्हर टाइम करावा लागणार आहे. संपतील तेवढे संपतील. उरतील त्याच्या होड्या करून सोडू, नाहीतर रॉकेट करू. द्या तुमच्या पॅम्पलेट्स द्या, वाटू आम्ही, काही हरकत नाही. हा नाही, राहू द्या. राहू द्या. हो राहू द्या तर राहू द्या. पण तुम्ही काम काय करता? वेल मी इव्हेंट मॅनेजर आहे. माझी एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, आनंदी आनंद. तुमचा काही कार्यक्रम असेल तर नक्की सांगा, इव्हेंट असेल तर सांगा, अगदी आनंदी आनंदात करून टाकू. वेल हे माझं कार्ड. तुमचा आता इथे पण काही कार्यक्रम वगैरे आहे का? ऍक्च्युली एका डोहाळ जेवणाच्या इव्हेंट संदर्भात मी भेटायला आले होते. त्या डोहाळ जेवणाची ना केळ्यांची थीम आहे आणि हे केळीवाले देशपांडे आहेत, सो त्यांना भेटायला आले मी. ओ डोहाळ जेवण. मग तुमच्या एखाद्या इव्हेंटला आम्हाला पण बोलवा ना, म्हणजे आपण तिथे जाऊन सांगू ना, बाळांना वेळेत डोस द्या, तिथेच देऊ हवं तर डोस, म्हणजे आम्हाला इकडे तिकडे भटकायला नको. हा आपल्याला एकाच ठिकाणी ऑर्डर मिळून जाईल. काय? अगं पोलिओचा डोस येतो, मिठाई नाहीये पार्टीत ऑर्डर मिळायला. आणि मला कळत नाही ह्या अजून बाळाला घेऊन काय येत नाहीयेत. अगं येतील ग, पण करायला थोडा वेळ लागेल ना. आणि ते बाळ कुठे खेळत असेल, आणतील त्याला. हा अच्छा तिथे होय ते बाळ. ये ये लबाडा, कुठे लपून बसला? आलास का? आला? ये ये ये. कुठे थे? हे काय? हे चंद्रकांतराव कुठे आहेत? किती वेळ झाला, मला उशीर होतोय. हे बघा बाई, माझं डोकं खाऊ नका तुम्ही. मला सांगा काय काम आहे? मी तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला नाही सांगू शकत. मला सांगा, तुम्ही या घरात मी हुशार आहे, मला सगळं सांगायलाच पाहिजे. सांगा. पण मला तुम्हाला बाई प्लीज तुम्ही तुमच्या बाळाला घेऊन या. प्लीज ऐका. कुठलं बाळ? आमच्याकडे कुठलंही बाळ नाहीये. अहो असं काय करता, तो आत्ता गेला इथून रांगत. कस कस काय बोलताय तुम्ही? हो हे बघा, असा हलगर्जीपणा करून नाही चालणार. काय लाखात एखादी केस राहून जाते आणि मग आम्ही बदनाम होतो ना. आणि काय हे तुमचं घर किती अस्वच्छ आहे, ते बाळ असं इथे रांगतंय, बरं दिसतं का ते? एक मिनिट, घर अस्वच्छ नाही, आमचं पुरातन वाड आहे म्हणून ते जुनं दिसतंय. कुठलं बाळ म्हणतात? लता बहिणी, कसंही करून यांना थांबवा, नाहीतर मग 7 वर्ष सवाष्ण, लग्न, टॉवर. बाई आजी कशी दिसते मी? मत्त. कुणाची नजर नको लागायला. अय्या खरंच? अगं तयार नाही झालीस अजून? अगं मी केव्हाची तयार आहे मम्मी. मग चल ना लवकर, 3 सवाष्णी आल्यात. बघ सगळं चांगलं व्हायला लागलं की नाही. शैलावंशांच्या व्रताचा महिमा. हो हो. चांगल्या भावनांनी केलं ना की सगळं चांगलं होतं आणि चांगली माणसं सुद्धा आपोआप सापडतात. हो हो. आता नवरा सुद्धा बघ एकदम छान चांगला सापडेल तुला. अहो त्या बायका पोलिओ ड्रॉप्स देणाऱ्या आहेत, खूप बिझी असतात त्या. प्रत्येक बाळाच्या तोंडात फक्त 2 थेंब टाकायचे असतात, माहितीये ना तुम्हाला? माहितीये. त्यांना असं फसवून थांबवून ठेवणं योग्य आहे का? अहो बहिणी, पण मग त्या इव्हेंट मॅनेजमेंट वाल्या ज्या बाई आहेत ना, त्यांना पण आपण थांबवून ठेवलंय ना. एक मिनिट, अजून कोणत्या इव्हेंट मॅनेजमेंट वाल्या बाईंना थांबवून ठेवलं तुम्ही? त्या नाही का त्या
चंद्रकांतराव करतायत त्या. केळीचे खुंट देणार म्हणून दादांनीच त्यांना बोलवलं होतं, म्हणून तर त्या आल्यात. हे कोणी सांगितलं तुम्हाला? त्यांनीच सांगितलं. ती काही सांगेल. अहो खरंच. पण त्या जर इव्हेंट मॅनेजमेंट वाल्या नसतील तर मग त्या कोण आहेत असं तुम्हाला वाटतं? तर तुम्हाला काय करायचंय? हं? त्यांना का थांबवून ठेवलं तुम्ही? अहो व्रताच्या उद्यापनासाठी ना. हे बघा, अजून 2-4 बायका आल्या ना की आपण व्रताला सुरुवात करूया ना. अहो पण त्यांचा टाइम वेस्टिंग होतोय, त्याचं काय? पण त्या जर निघून गेल्या तर आपल्या नक्कूचं आयुष्य वाया जाईल ना. असं खोटं बोलून व्रत पूर्ण होत असतं का शैलावंच? सांगूया त्यांना, पण थोड्या वेळाने सांगूया. इतक्यात सांगितलं आणि जर त्या जाते म्हणाल्या तर मग तुम्ही ना त्या बायकांना थांबवून ठेवा. कसंही करून त्यांना चहा द्या, कॉफी द्या, पन्ह द्या, त्यांना जे हवं ते द्या, पण त्यांना थोडा वेळ थांबवून ठेवा. अरे काय हे, कुठे होतात तुम्ही इतका वेळ? आणि बाळ सापडलं का नाही? सापडेल असेल कुठेतरी. लब्बाड आहे खूप. मला एक सांगा, त्या बाई कोण होत्या? बाळाची आजी. बाळाची आजी? बाळाची आजी असं म्हणत होती की बाळच नाहीये. विसरल्या त्या. म्हणजे वयोमानानुरूप ते त्यांच्या ना डोक्यावर थोडा परिणाम झालाय. त्या तुम्हाला काही दिलं नाही अजून कोणी? मी आणते. हा थांबा, आम्हाला सांगा, खरंच त्या विसरतात? म्हणजे सगळं विसरून जातात? हो, अगदी सगळं. बापरे, किती विचित्र आहे. तुम्ही त्यांना एखाद्या चांगल्या सायकियाट्रिस्टला का नाही दाखवत? हळूहळू जरा त्या ऐकतील ना. त्यांनी काय फरक पडणार आहे? त्यांच्या कुठे लक्षात राहणार आहे? नाही असल्या गोष्टी बरोबर लक्षात राहतात त्यांच्या. अहो पण मला सांगा, घरातल्या घरातनं बाळ गायब होतं कसं? बाळाची आई कुठे गेली? आणि तयार होतीये. तयार का? इव्हेंट आहे का काही? हो हो. कुठला? कुठे? कसला? पोलिओ डोस द्यायचा ना बाळाला, म्हणून बाळाची आई तयार होतीये. अहो पोलिओचा डोस द्यायचा आहे त्याला, बालश्री पुरस्कार नाही द्यायचा आहे. तयार कसले होत आहे? अहो पहिलाच डोस आहे ना बाळाचा, म्हणून ती तयार होतीये. काय आहे, असे छोटे छोटे गोष्टी सेलिब्रेट करायला खूप आवडतात तिला. हो, मग त्यांना माझा नंबर द्या ना, मी कार्ड देते तुम्हाला. देईन मी नंबर, मला द्या नंतर का तुमचं. बरं, जरा चंद्रकांतरावांना फोन करते. हा मी एक. नको, माझं झालंय बोलणं. येतो म्हणाला ना तो, म्हणून म्हणलं नको. अहो पण आता किती वेळ झाला, केव्हाची थांबले मी, उशीर होतोय ना. अहो आम्हाला पण घाई होती हो. जा तुम्ही बाळाला घेऊन या पटकन. हो, तुम्ही फोन करताय का त्यांना? कुणाला? बापरे, तुम्हाला पण त्या बाळाच्या आजीसारखं झालं की काय? चंद्रकांतरावांना आणि कुणाला? हो हो हो, जरा गोंधळामध्ये ना माझा. बरं हे बघा, चंद्रकांत दादा तुम्हाला केळीचे खुंट देणार आहे आणि बाळ पोलिओ घेणार आहे. तुम्ही काही पिणार आहे? नाही, तुम्ही प्लीज बाळाच्या आईला विचाराव, ते बाळ कुणाबरोबर तरी गेलं असेल. मी बघते, मी तुम्हाला खायला प्यायला घेऊन येते, पण कुठेही जाऊ नका. मी आले, मी लगेच आले. फोन. वहिनी, आज मी खूप खुश आहे. आज व्रताचं उद्यापन होणार आणि आपल्या नक्कूच्या लग्नात आलेले सगळे अडथळे दूर होणार. अगदी देवासारखे आलात हो या सवाशिणी. आपण श्रद्धेने देवाचं केलं ना की देव स्वतःहून येतो मदतीला. आता सगळं छान होणार. विजू, मला पटतंय ग तुझं म्हणणं. आय ॲग्रीमेंट विथ यू. पण त्याच्या बायका येऊन बसलेत ना, त्या सवाशणी म्हणून नाही आलेल्या आहेत अगं. म्हणजे शैलावंशने त्यांना बसवून ठेवले. मग आता काय करा त्यांची सरबराई. व्रत पूर्ण करायचं ना तुम्हाला. जा, हे पण घेऊन जा आणि बोलण्यात गुंतवून ठेव. मी मग वहिनी नको ना, तुम्हाला माहिती आहे ना मला खोटं बोलता येत नाही. मग शैलावंशना सांग. मला नको सांगू. इट्स वन ऑफ माय सुटकेस. कुठे आहेत त्या? माहित नाही. अरे देवा, म्हणजे मलाच जावं लागणार. हो. ए मम्मी, कुठे आहेत का सवाशणी? मला त्यांना भेटायचंय. ए मम्मी, मी पण येऊ का? मला त्यांना बघायचंय की त्या कशा दिसतात. तू यायचं नाहीस. आणि सवाशणीला काय बघायचंय? बायकासारख्या बायका असतात त्या. मग ए नाही तरी पण मला त्यांना बघायचंय. मी येते ना प्लीज. नक तू लहान मुलांसारखं करू नको आता. आणि तुला जर त्यांच्या समोर यायचं असेल ना तर छान तयार होऊन यायचं, हे असं नाही यायचं. अय्या हो, त्यांच्यापैकी जर कोणी माझी भावी सासू असेल तर भारी इम्प्रेशन पडायला हवं ना. हो हो हो, मी पटकन तयार होते आणि पटकन येते. ए मम्मी, मी डोक्यावरून पदर घेऊ का ग? त्याआधी साडी नेस आणि मग डोक्यावर पदर घे. आवर. अय्या हो, खरंच की आले.
पण जा. ऑल द बेस्ट. हो. मामा हे असं व्रत वगैरे करून काय काय होणार आहे? आपल्या नुपूरचं लग्न ठरणार आहे त्यामुळे. आणि बघ हे व्रत मोडल्याने तुला भले काही होत नसेल, पण मुलीच्या आई वडिलांना त्याचा खूप त्रास होतो म्हणे. देशपांडे, या बरं बाहेर आधी. मला कळायला हवं तुमच्या घरात काय चाललंय. या पिंगळे वहिनी, तुम्ही कशा आहात? किती दिवसांनी. नको ग इतकं गोड बोलूस विजू. तुमच्या घरात काय चाललंय ते कळलं पाहिजे मला. कशाबद्दल? अगं सांग ना, तुमच्या घरातल्या पुरुषांना नुसते बघतात आमच्या घराकडे. किती छान ना, किती कर्तृत्ववान आहेत. म्हणजे आमच्या घरासोबत तुमच्या घराकडेही बघतायत. अगं नाही नाही, काय हवं काय नको ते वालं नाही, एकटक नुसते बघतायत. वहिनी तुम्ही दोन्ही खांद्यावरनं पदर घ्या बरं. अगं का तुमचा सगळ्यांचा माझ्या पदरावर डोळा? स्टाईल आहे ती माझी. तूच जाऊन सांग घरातल्या पुरुषांना. या त्यांना कसं सांगणार, साडी नेसत नाही ते. हे भगवान विजू, त्यांना तिथून उठायला सांग. वहिनी आता ना खूप गडबड आहे, पाहुणे आलेत ना घरात. मी उद्या सांगते त्यांना. हो नुपूरला बघायला मंडळी आलीत का? सांगितलं नाही सा. हाच का शेजार धर्म तुमचा? वहिनी तुमच्या तोंडून शोभत नाही हा शेजार धर्म शब्द. आणि आमच्या नकटूला बघायला आले नाहीयेत, म्हणजे तिच्या लग्नासाठीच आलेत असं समजा. तुमच्या या घरात पाहुणे आलेत? वाटलं नव्हतं इथे येईल कोणी, पण आलंय तरी कोण? वहिनी तुम्ही संध्याकाळी येता का भांडायला? नाही तर मी एक काम करते, मी उद्या ना लता वहिनीने पाठवते तुमच्या घरी. चालेल? काही नको, राहिलं जाते. बाय. आईसाहेब थोड्या वेळाने व्रताचं उद्यापन होईल, बाहेर या. आणि बाईसाहेबांना पण सांगा. नाही मी सांगणार नाही, तूच सांग. बरं मी सांगते, तुम्ही तर याल ना? हो येते, पण सवाष्णी आल्यात ना? हो 3 आल्यात. आणि मग बाकीच्या बायका येतील ना हळूहळू. बरं त्यांनी पैठण्या नेसल्यात ना? पैठणी? अगं हो, विसरलीस का काय? अगं व्रताची अटच तशी होती की पारंपरिक वस्त्र हवं, जरीच्या साड्या तरी नेसायला हव्यातच ना. पण आता कसं साड्या नेसणार त्या? नाही नाही नाही, ते काही चालणार नाही. त्यांनी पैठण्या नेसल्याच पाहिजेत, त्याशिवाय हे व्रत पूर्ण होणार नाही. बरं बघते. नाही नाही बघते नाही, कर काहीतरी. मी त्यांना बाईसाहेबांच्या साड्या नेसवू का? नाही, अजिबात चालणार नाही. बाकी कुणाच्याही साड्या दिलास तरी चालेल, पण तिच्या नाही. अहो पण त्यांच्याकडे खूप चांगल्या चांगल्या साड्या आहेत ना. असू देत, पण तिच्या साड्या नको. जर तू तिच्या साड्या दिल्यास ना तर मी उद्यापनाला बाहेरच येणार नाही. अहो आईसाहेब पण मग आपल्याकडे दुसऱ्या कुठल्याच साड्या नाही आहेत. अगं पण ती आज देईल आणि उद्या मला ऐकवेल. ऐका ना थोडस. काय म्हणालीस? आईसाहेब आपल्या नुपूरसाठी एवढं करू शकता ना तुम्ही? हे बघा, एकदा का नुपूरचं लग्न झालं की आपल्या या वाड्याच्या जागी मोठा टॉवर होईल. मग कुठे तुम्हाला बाईसाहेबांबरोबर राहायचंय? बर ठीक आहे, घे तिच्या साड्या. पण आता नुपूरसाठी म्हणून तयार झाले बरं का मी, नाहीतर मला हे मान्य नव्हतं. बर. एक मिनिट, कुठे चाललाय तुम्ही? कुठेच नाही, ते असं इथे जरा येरझऱ्या घालत होतो. नाही नाही, लपून छपून तुम्ही कुठेतरी बाहेर चालला होता ना? नाही नाही, आपल्याच घरात कोणी लपत छपत जाईल का? मी हा असं छाती पुढे काढून रुबाबात चाललो होतो, आणि आपल्या घरात कोणाची भिशात मला काय बोलण्याची. म्हणजे बाहेर कुठे जात नव्हता ना तुम्ही आता? शैला तुझा आहे ना माझ्यावरती विश्वासच राहिलेला नाही. अहो नाही हो, तसं नाही. तसंच आहे. तसं जर नसतं ना तर तू मला माझ्या कामासाठी बाहेर जाऊ दिलं असतीस, हो की नाही? अहो माझा आहे तुमच्यावर विश्वास. हो ना, थँक्यू. मी पटकन जाऊन येतो. एक मिनिट, मला असं बोलण्यात अडकवू नका तुम्ही. मला बरोबर माहितीये तुमचं बाहेर काय काम आहे ते. आज जर तुम्ही मला पिताना दिसलात ना तर मग बघ. अगं नाही, मी पिताना तर नाहीच दिसणार. मी बरं चल, मी कुठे जाणार पण नाही आणि बोलणार पण नाही. हा, मी फक्त बाहेर जाऊन येतो. नाही, आजचा एक दिवस तरी घरात बसा ना शांत देवासारखं. हाताची घडी
माफ करा हा, थोडा उशीर झाला. थोडा नाही, फारच झालाय. अहो मला निघायचंय, तिथे खोळंबले असतील सगळे. हो तुम्ही पोहे तर घ्या, मी पन्ह पण केलाय, छान झाला असेल. घ्या घ्या. हो घेतो ना, लाजायचं कशाला. तुम्हाला एक विचारू का? साखर नाही ना फार त्यात? नाही नाही, काही काळजी करू नका. हा किती छान आहात हो तुम्ही. तुमच्या घरचे पण किती छान आहेत. त्या बाळाची आजी काय पण अशी. कुठल्या बाळाची आजी? हो म्हणजे तुम्हाला पण त्यांच्यासारखा विसरण्याचा आजार आहे का? नाही नाही, तुम्ही पोहे घ्या ना. आणि कसे झाले सांगा आम्हाला. अहो छानच झालेत, पण द्या ना मला केळीचं खुंट. तिथे खोळंबले असतील सगळे, मला जायचंय. हो हो, थोडा वेळ थांबा, सगळं छान होईल. दडपे पोहे वाटतं. हो आजचा वारच होता ना त्याचा. तुम्हाला नाही आवडले का? हो आवडले ना, फारच छान झालेत. घाबरलेच हो. घाबरायचं काय त्यात. तुम्हाला खरं सांगते, माझ्या आत्याच्या हातच्या पोह्यांची आठवण झाली. मला काय चव होती हो तिच्या हाताला. लोक पोह्यांबरोबर ना बोट सुद्धा चावून खायची. आत्याची नाही नाही, स्वतःची. छान झालेत पोहे. कसे केले तो? ओ फार सोपे आहेत. हो पोहे चिरून घालायचे, फोडणी घालायची, मग कांदा छान परतवून घ्यायचा. काहीतरी गडबड झाली. नाही ते राहू दे, तुम्ही मला सांगा तुम्ही किती माणसांसाठी केलेत पोहे? अगं बाई, तुम्हाला आवडले आणखीन देऊ? नाही नाही नाही, म्हणजे समजा कुठच्या इव्हेंटसाठी वगैरे मागवायचं झालं तर? 5 माणसांसाठी केले. आणि 100 माणसांसाठी असतील तर किती घ्यायचं पोहे? 100 माणसांसाठी 2 4 5 डबा. नाही सॉरी, अंदाज नाही येते मला. म्हणजे कधी केले नाहीत ना मी, त्यामुळे कळत नाही पण मला. एक साधारण अंदाज द्या की. लवकर सांगा, कारण मला निघायचंय. तिथे लोक थांबलेत माझ्यासाठी. ते चंद्रकांतराव कुठे आहेत? हो हो, मी सांगते. मी यांना रेसिपी सांगते आणि लगेच. नाही हो, नको आम्हाला रेसिपी. तुम्ही पहिले बाळाला घेऊन या. हो हो, सगळे येतीलच आता. सगळं छान होईल. तुम्ही पन्ह घ्या ना. देऊ का तुम्हाला पन्ह? देतो. द्या द्या. पन्ह मला पण द्या. हो तुम्हाला पण देते. घ्या. सांगा हा मला कसं झालं पन्ह. वा मस्त. माझी मदत. चला, बरं वाटलं मला ऐकून. या घरात कुणाला तरी कसल्या तरी कार्यासाठी माझी मदत हवी आहे. नाही तर या घरात काय, कुठल्याच कार्यात मला कधीही पुढे जाऊ देत नाहीत. बाईसाहेब, तुम्ही कधी पुढे जरी नाही आलात ना, तरी तुम्ही सतत आमच्या सोबतच असता आणि तुमचे आशीर्वाद सुद्धा आमच्या सोबत असतात. हो की नाही ग नक्टू? हो 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 तर. आणि आता बाई आजी माझी हळदी कुंकवाची सुद्धा प्रॅक्टिस घेणार आहे. हो ना? पुरे झालं माझं कौतुक. बरं काय मदत हवी आहे तुला? अरे हो, मला ना जरीच्या साड्या हव्या होत्या. खरं तर पैठण्याच तुमच्या जवळच्या द्याल? अगं हे विचारतेस कसली तू? मी काय कोणी परकी आहे का? नाही. अगं आप्पासाहेबांनी खूप साड्या घेतल्यात माझ्यासाठी आणि त्यातल्या मी काही नेसल्या सुद्धा नाहीयेत. घेऊन जा तुला हव्या तेवढ्या. ते पण का हव्यात साड्या? अगं ज्या बायका उद्यापनाला येणार आहेत ना, त्यांना पैठणीच नेसायचे. ते ठीक आहे, पण मग त्या बायका त्यांच्या साड्या नेसून नाही आल्या का? अगं त्या बायका कशा आल्यात हे आमचं आम्हालाच माहिती. तुझ्या मम्मीने किती बायकांना फोन केले, पण एक बाई यायला तयार नाही. शेवटी ते एक इव्हेंटवाली आली, केळ्यांचे खुंट पाहिजेत म्हणून. तिला सांगितलं चंदूदादा आल्यानंतर देईल असं म्हणून तिला थांबवून ठेवलं. 2 बायका आल्या पोलिओ डोससाठी, त्यांनाही बाळ येतंय असं सांगितलं. काय काय सांगून थांबवून ठेवलंय बायकांना. काय म्हणजे त्या बायकांना माहितच नाही आपण इथे का थांबलोय ते? नाही आत्या, मला असा खोटेपणा नकोय. अगं बाळा, आपण नाहीच करायचं खोटेपणा. आपण सांगूया ना त्यांना. सांगूया नाही, आत्ता सांग. बरं ठीक आहे, सांगते. बाईसाहेब, तुम्ही साड्या तयार ठेवाल ना? हो हो, मी काढून ठेवते. मी आलेच. हे काय, पंचपक्वानाला पालकाची भाजी? हो, प वरून काहीतरी भाजी हवी ना, म्हणून मग पालकाच्या 2 जुड्यांची भाजी करायला सांगितली आहे आणि त्या एका जुडीची भजी. ओ माय गॉड, मला नाही व्रताचं काही कळतच नाही. काय आलं? नाही, काही नाही.
डोकं धरलंय ना? कोणी सांगितलं होतं व्रत करायला? नाही तसं नाही, नुपूर खूप चिडली आहे. काय म्हणते ती? ती म्हणते की त्या बायकांना सगळं खरं खरं सांगून टाका. हेच मी सांगत होते. बहिणी, आपण तुम्ही काय म्हणताय तेही ऐकूया आणि त्या बायका नाराज होणार नाहीत असं पण काहीतरी करूया का? म्हणजे काय करायचं? मी ना पटकन हळदी कुंकवाची तयारी करते. ओके. तोपर्यंत तुम्ही त्यांना सगळं नीट समजावून सांगाल आणि त्यांना साड्या पण नेसायला सांगा. 1 मिनिट, मी साड्या नेसवून देणार नाही. गरजच नाही, त्यांच्या त्या नेसतील ना. तुम्ही फक्त त्यांना सांगा. हा, मी आलेच. ओके.